गेली अनेक दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवार 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. अनेक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली. रोमॅन्टिक हिरो ते बॉलिवूडचे ही मॅन असा प्रवास राहिलेल्या धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने भारतीय मनोरंजन सृष्टीला समृद्ध केलं. हिंदीसह पंजाबी चित्रपटसृष्टी गाजवत असताना धर्मेंद्र यांनी एका मराठी चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. याबद्दल ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीत माहिती देत धर्मेंद्र यांचं मराठी चित्रपटसृष्टीशी असलेलं कनेक्शन सांगितलं. त्यामुळे धर्मेंद्र यांनी नेमकं कोणत्या मराठी चित्रपटात काम केलंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हम वो मर्द हैं जो मौत का स्वागत मेहमान की तरह करते हैं. पंजाबमधील लुधियानातून आलेल्या एका तरुणाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि दर्जेदार अभिनय व वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकच्या जोरावर स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. 1960 साली प्रदर्शित झालेला दिल भी तेरा हम भी तेरे हा धर्मेंद्र यांचा पहिला वहिला चित्रपट ठरला. त्यानंतर 1961 साली शोला और शबनम, अनपढ आणि 1963 मध्ये बंदिनी असे त्यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले आणि धर्मेंद्र हे नाव प्रेक्षकांच्या हृदयावर कोरलं गेलं. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं. धर्मेंद्र यांनी ॲक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी आदी निरनिराळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये काम करत भारतीय चित्रपटसृष्टीवर स्वतःचा विशेष ठसा उमटवला. तर 1970च्या दशकात धर्मेंद्र ॲक्शन हिरो म्हणून लोकप्रिय झाले आणि प्रेक्षक त्यांना ही मॅन म्हणू लागले. 1975 साली आलेल्या शोले चित्रपटामुळे धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीला विशेष वळण मिळालं आणि त्यांनी शोलेमध्ये साकारलेली वीरू ही भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जय ही भूमिका साकारली होती आणि जय वीरू ही जोडी लोकप्रिय ठरली. तसेच दादागिरी, आग ही आग, जिने नहीं दूंगा, धर्म और कानून, बर्निंग ट्रेन आदी विविध चित्रपटातील त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका लक्षवेधी ठरल्या. तर अलीकडेच धर्मेंद्र यांचे रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे 2 सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तसेच धर्मेंद्र यांची महत्त्वाची भूमिका असणारा 21 हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या करिअरमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्र यांच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे वयाच्या 89व्या वर्षीही धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. दरम्यान बॉलिवूडचे ही मॅन अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांची ओळख एक सहृदयी व्यक्ती आणि मैत्रीला जागणारा माणूस अशीही होती. हिंदीसह पंजाबी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत असताना धर्मेंद्र यांनी केवळ मैत्री खातर एका मराठी चित्रपटातही काम केलं होतं. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम आणि अभिनेते धर्मेंद्र यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. धर्मेंद्र यांनी आपल्या मित्रासाठी म्हणजेच हेमंत कदम यांच्या हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटातील घेऊन टांगा सर्जा नगाला, दूरधनाचा गाव, अरे तू धाव या गाण्यात विक्रम गोखलेंसोबत अभिनय केला होता. विशेष बाब म्हणजे तेव्हाच्या धावपळीच्या वेळापत्रकातून धर्मेंद्र यांनी 2 ते 3 दिवसांचा वेळ काढला आणि चांदिवली स्टुडिओत या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. घेऊन टांगा सर्जा निघाला, दूरधन्याचा गाव, अरे तू धाव. तर या गाण्याचे बोल सुधीर नांदोडे यांनी लिहिले होते, तर अनिल अरुण यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. कौशल पिक्चर्स निर्मित हिचं काय चुकलं हा मराठी चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह विजय कदम, रंजना असे मातब्बर कलाकार होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच किस्से जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.